झांझरिया उसकी छनक गई चुनरी भी सर से सरक गई मेरी नजर उससे मिली तो उसकी नजर शर्मा से झुक गई once more. झांझरिया उसकी छनक गई चुनरी भी सर से सरक गई मेरी नजर उससे मिली तो उसकी नजर शर्मा से झुक गई। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निक्स विरकर। तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालू आहे। हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये एडिट केला आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओमध्ये लागणारं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिलं आहे, तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सगळ्यात आधी न्यू प्रोजेक्टवरती टॅप करा व तुमचा फोटो ॲड करून घ्या। नंतर खाली ॲक्सेप्ट रेशो दिसत असेल तिथे क्लिक करा व 9.16 हा रेशो सिलेक्ट करून घ्या। नंतर तुमचा फोटो ॲडजस्ट करून घ्या। नंतर मी जो तुम्हाला बीट माउंट दिला आहे तो ॲड करून घ्या। नंतर आपल्या ओव्हरलेची साईज छोटी करून घ्यायची आहे व जेवढी ओव्हरलेची लेंथ आहे तेवढीच आपल्याला फोटोची लेंथ वाढवून घ्यायची आहे। नंतर जसं बीट चेंज होईल तसं आपला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे। स्प्लिट केल्यानंतर आपल्याला पहिल्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये स्ट्रेच अँड डिझॉर्ट हा इफेक्ट द्यायचा आहे। नंतर आपल्या दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये ट्रायसेक्ट 2 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये ट्रिपलेट्स 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये चेकर स्लाइड 2 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून पेंडुलम 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये वेव्ह अँड स्लाइड हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये स्क्रीन वाईप हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये 3D कार्ड 2 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये 3D कार्ड 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून 3D कार्ड 3 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये 3D कार्ड 5 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये 3D कार्ड 4 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये 3D कार्ड 6 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून क्रिस्टल 2 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये वेव्ह अँड स्लाइड हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये वेव्ह अँड स्लाइड हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये स्पिन आउट हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये चेकर स्लाइड 2 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये चेकर स्लाइड 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवर यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये 3D कार्ड 2 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये 3D कार्ड 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये 3D कार्ड 3 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून
कॉम्बोमध्ये 3D कार्ड 5 हा इफेक्ट ॲड करायचा. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करा व कॉम्बोमध्ये 3D कार्ड 4 हा इफेक्ट ॲड करा. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये ट्रिपलेट्स 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर सुरुवातीला यायचं आहे व ट्रान्झिशनवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये बर्न 3 हा इफेक्ट ॲड करायचा आहे व अप्लाय टू ऑल करून टाकायचा आहे. नंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे व बॉडी इफेक्टमध्ये ग्लो लाईन्समध्ये टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुढे जाऊन टेक्नॉलॉजी 2 हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.